नमस्कार मित्रांनो, 14 मेच्या प्रोममध्ये सरगम आणि अक्षरा आदिवतीकडे बघत असतात। त्या नादामध्ये त्यांच्या दोघींची टक्कर होते आणि हळदी कुंकाचा ताट खाली पडतं। आता मात्र अपशकुन झालेला असतो, पण भुवनेश्वरी काहीच बोलत नाही, कारण ते सगळं सरगमकडून झालेलं असतं। पण भुवनेश्वरीच्या डोक्यात मात्र वेगळाच खेळ चालू असतो की सरगमला अधिपतीची बायको म्हणून सगळ्यांसमोर आणायचं। भुवनेश्वरी सगळ्या बायकांना आमंत्रण देते आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून त्या तयारीसाठी अक्षराला आत पाठवते, पण सरगमला मात्र स्वतःच्या शेजारी उभी करते। पूजा झाली म्हणून बायकांना ओटी भरायची असती। त्यातली एक जण म्हणते, ह्या कोण? भुवनेश्वरी म्हणते, हे आमच्या घरातील नवीन पाहुण्या सरगम। त्या बायकांमध्ये कुजबुज होते, सुनबाई आहेत वाटतं। हे त्यांचं बोलणं सरगम ऐकते आणि लाजते। आता तर बायकांची खात्रीच पटते। एक बाई उठते आणि सगळ्या बायकांना म्हणते, चला सुनबाईची ओटी भरूया। आता सगळेच उठतात आणि सरगमची ओटी भरायला लागतात। सरगम आणि भुवनेश्वरी काहीच बोलत नाही। सरगमला तर एवढा आनंद होतो की ती पदर पुढे करते। तेवढ्यात अक्षरा मोठ्याने ओरडते, थांबा। आता सरगम आणि भुवनेश्वरी जाम घाबरतात। भुवनेश्वरी तर तटकन जागेवरून उठते। अक्षरा बायकांना म्हणते, तुम्ही यांची ओटी का भरताय? एक बाई म्हणते, सुनबाई आहेत नव या घरच्या। अक्षरा सून म्हणते, मी आहे ह्या घरची सून, सौ अक्षरा अधिपती सूर्यवंशी। आता मात्र भुवनेश्वरीचा चांगलाच माज उतरतो आणि अक्षरा तिच्याकडं रागाने बघायला लागते आणि बायकांसमोर सरगमला स्वतःची खूप लाज वाटते। अक्षरा म्हणते, सरगम मॅडम, तुम्हाला माहीत नाही का ओटी कधी भरतात? ज्या स्त्रीचं लग्न झालेलं असतं ना, तिची ओटी भरतात। तुमचं तर अजून लग्न पण झालेलं नाही आणि तुम्ही सरळ ह्या बायकांसमोर उभा राहिलात। अहो, त्यांना माहीत नव्हतं, पण तुम्ही सांगायचं ना, ह्या घरामध्ये तुम्ही फक्त एक शिक्षिका आहे। भुवनेश्वरीला म्हणते, काय मॅडम, तुम्ही पण काहीच बोलला नाहीत का? आता मात्र सरगम आणि भुवनेश्वरी चांगल्याच थोबाडावर पडतात। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।